नमस्कार, मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। इयत्ता 10वीत शिकणारी ती आपल्या शेतातल्या घरापासून शाळेपर्यंत दररोजचं येणं जाणं ठरलेलं। तिचं हे येणं जाणं तो आणि त्याच्या घोळक्यातील काही रिकाम टेकडी पोरं रोजच पाहायची। या टवाळखोर पोरांनी तिला हेरलं आणि तिचा फोन नंबर शोधून तिला त्रास द्यायला सुरुवात केली। मग शाळेतून येणं जाणं, घरातून बाहेर पडणं, या सगळ्या गोष्टी तिला त्रासाच्या वाटू लागल्या। नंतर ही टवाळकी पोरं या पोरीला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊ लागली। त्यातल्याच एकानं तिचा लैंगिक छळही केला आणि दुसऱ्यानं तिचा व्हिडिओ काढला। आता या पोरीला छळायचं हत्यारच जणू त्यांच्या हाती लागलं होतं। या पोरांच्या त्रासाला झेलण्यापेक्षा मेलेलंच बरं म्हणून या पोरीनं स्वतःला फासाला लटकवलं। सांगलीतल्या आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील ही हृदयद्रावक घटना। नेमकं काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊयात। सांगलीतील करगणी गावात राहणाऱ्या मुलीनं सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आटपाडी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एवढंच नाही तर संतप्त जमावानं थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निषेधही नोंदवला। या प्रकरणात गावकरी इतके संतप्त झाले होते की संशयित आरोपी रामदास गायकवाडला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली। त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेचा निषेध म्हणून करगणी गाव बंद ठेवण्यात आलं होतं। गेल्या काही दिवसांपासून या मुलीला गावातीलच काही तरुण शाळेतून ये-जा करताना पाठलाग करायचे, शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचे। मोबाईलवर फोन करूनही या मुलीला त्रास दिला जायचा। त्यामुळे ही मुलगी खूप अस्वस्थ झाली होती। राजू विठ्ठल गेंड नावाचा तरुण तिच्याकडे शरीर सुखासाठी दबाव टाकत होता। तिनं याला नकार दिला, त्यामुळे तिला त्रास देण्यात येत होता। एक दिवशी राजू गेंडनं तिला जबरदस्तीनं गावातल्या एका खोलीवर नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला। त्याचा व्हिडिओ काढला। त्यानंतर गेंडचे साथीदार तिला सतत फोन करून त्रास द्यायला लागले। हा सगळा प्रकार असह्य झाल्यामुळे या मुलीनं रविवारच्या रात्री आपल्या वडिलांना हा सगळा प्रकार सांगितला। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसात जाऊन तक्रार करू असं वडिलांनी सांगितलं। मात्र सकाळी उठल्यावर वडिलांनी पाहिलं असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत घरात दिसली। या घटनेप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात आणि अनिल नाना काळे या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात दोघांना अटक केली असून अद्याप दोघे जण फरार। पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। सदरच्या दाखल गुन्ह्यामधील आरोपी क्रमांक 1 राजू विठ्ठल गेंड यांना अटक करून माननीय न्यायालय आटपाडी यांच्यासमोर हजर करून त्यांना माननीय न्यायालयाने 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे। दाखल अटक आरोपी यांच्याकडे तपास करत आहोत। तसेच इतर आरोपी यांच्याकडे यांचा शोध घेण्यासाठी आटपाडी पोलीस स्टेशन येथे डीबी तसेच ओपीचे अंमलदार यांच्या वेगवेगळ्या टीम करून आरोपीचा शोध आहे। तसेच मोबाईलची तांत्रिक माहिती घेऊनही आरोपीचा शोध घेत आहोत। दाखल गुन्ह्यामधील साक्षीदार यांचा जबाब नोंद केलेला आहे। जबाबातील हकीकतप्रमाणे गुन्ह्यामध्ये कलम वाढ करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। त्याबाबत माननीय न्यायालयाला कलमवाढीचा रिपोर्ट। दरम्यान पीडित मुलीच्या नातेवाईकांकडून आणि ग्रामस्थांकडून आटपाडी पोलिसांच्या कामावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। योग्य वेळेत कारवाई न झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केलाय। या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। खरं तर करगणी गावातील ही घटना म्हणजे मुलींच्या सुरक्षिततेबद्दल उभा ठाकलेलं मोठं प्रश्नचिन्ह आहे। शाळा शिकून काहीतरी बनण्याचं स्वप्न बघण्याच्या तिच्या वयात तिनं आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचलणं पसंत केलं। ही दुर्दैवाची बाब। आज ही घटना करगणीतल्या एका मुलीसोबत घडली आहे। उद्या हीच घटना कोणासोबतही घडू शकते। त्यामुळे खरंच आपल्या मुली सुरक्षित आहे का हे पुन्हा एकदा तपासून पहा।
सध्या इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.